नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. आज ठीक 3 वाजता 3,000 रुपये येणार आहे आणि वरून हे आदेश आलेले आहे. पोस्ट बँकेत विशेष म्हणजे पैसे येणार नाही आहे. का पैसे येणार नाही आहे पोस्ट बँकेत, त्याचं सर्व काही कारणे तुम्हाला सांगतो. त्याच्यावरती काय उपाय आहे, सर्व काही व्यवस्थित माहिती तुम्हाला इथे लाडक्या बहिणींनो देतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. पण व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची सूचना देतो आहे की ती अशी आहे की लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून यूट्यूब चॅनलवरती विविध काही जे भामटे चॅनलवाले आहे ते तुम्हाला खोटी माहिती देतात आणि तुम्हाला ते फसवत आहे. थंबनेलला एक ठेवतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये वेगळंच काहीतरी सांगतात. थंबनेलला ठेवतात ते भामटे लोक की लाडक्या बहिणीला 1,00,000 रुपये भेटणार, 5,00,000 रुपये भेटणार. आतमध्ये दुसरीच माहिती देतात. त्यामुळे त्या लोकांपासून सावधान राहा, त्यांचे व्हिडिओ बघू नका. तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण जर का तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल तरच तुम्हाला लाडक्या बहिणींनो इथे येणाऱ्या व्हिडिओची अपडेट मिळेल आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचवाल. आज जर का अन्यथा तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला खोटी माहिती हे भामटे लोक देतील आणि तुमचा वेळही वाया घालवतात. त्यांच्यामुळे यांच्यापासून सावधान राहा. ते तुम्हाला काहीही माहिती देतात, काही सांगतात. कुठं लाडक्या बहिणींना 2,00,000 भेटणार आणि कुठं 5,00,000 भेटणार आणि कुठं आता दिवाळीला लगे डायरेक्ट घर बांधून देणार आणि कुठं इमानात फिरायला नेणार. काही पण सांगतात तुम्हाला ते. लाडक्या बहीण योजनेचे 1500च्या पलीकडे लाडक्या बहिणीला सरकार काहीही देत नाही. एवढी गोष्ट लाडक्या बहिणींनी आवश्यक लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता बहिणींनो आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आज ठीक 3 वाजता पैसे येणार आहे. कोणाच्या खात्यात येणार आहे आणि कोणाच्या खात्यात येणार नाही. पोस्ट बँकेत पैसे येणार नाही. ते काय येणार नाही आहे, वरून आदेश आलेले आहे. सगळी काही माहिती सांगतो. चला बघूया बहिणींनो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आता बहिणींनो ही बातमी आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. मोठी आनंदाची बातमी आहे. मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. आज दुपारी ठीक 3 वाजता सरकारकडून आदेशानुसार लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहे. आता कुठल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात होणार आहेत ते पण सांगतो. कंटिन्यू व्हिडिओ बघा. मात्र लक्षात ठेवा पोस्ट बँकेत पैसे येणार नाहीत आहे. ज्यामुळे ज्यांचे खाते पोस्ट बँकेत आहे त्यांनी ताबडतोब आपले खाते तपासा. तुम्हाला त्याच्यामध्ये काय तपासायचं आहे, पोस्ट बँकेत पैसे येणार असतं म्हणजे पोस्ट बँकेत पैसे जर का तुम्हाला आणायचे असतील तर तुम्हाला काय करायचं, त्याच्यावरती उपाय काय ते सुद्धा सांगतो. पण तत्पूर्वी आपण पहिली गोष्ट बघूया की 3,000 रुपये कोणाला मिळणार आहे. तर बहिणींनो तुम्हाला माहिती असेल की तुमचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता इथे थकलेला आहे आणि तो हप्ता तुम्हाला प्रति महिना 1,500 याप्रमाणे ठीक दुपारी 3 वाजता 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. पण कुठल्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहे तर बहिणींनो ज्या बहिणींनी KYC पूर्ण केली आणि KYC पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या बहिणीचा जिल्हा स्तरावरील सर्वे हा पूर्ण झालेला आहे म्हणजे जिल्हा स्तरावरती ज्या बहिणींचा सर्वे पूर्ण झाला आहे त्याच बहिणीला इथे 3,000 रुपये दुपारी 3 वाजता सरकार टाकणार आहे. पण त्यातली त्यात जर का तुम्ही KYC ही केली असेल आणि तुमचा सर्वे जरी झाला असेल आणि पोस्ट बँकेत खातं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. ते काय येणार नाही, तुम्हाला पोस्ट बँकेचं काय तपासायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ही सगळी काही माहिती सांगतो. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल की आता की पैसे कोणाला येणार आणि कधी भेटणार आहे आणि किती हजार रुपये भेटणार आहे. लवकरात लवकर खात्री करून आपल्याला घ्यायची आहे. पोस्ट बँकेत मात्र पैसे येणार नाही आहे. सरकारच्या आदेशामुळे अनेक बहिणींच्या चेहऱ्यावरती आता आनंद दिसू लागलाय. त्यांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. 3,000 रुपये येणार आहे आपल्या लाडक्या बहिणीला दुपारी 3 वाजता. कुठल्या बहिणीला येणार तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आता ते परत सांगत नाही. आता मेन मुद्द्यावरती आपण आपल्या येऊया. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की पोस्ट बँकेत का पैसे येणार नाही आहे. तर बघा, पोस्ट बँकेत पैसे येण्यासाठीचे उपाय मी तुम्हाला सांगतो. हे तुमच्याकडे जर का पोस्ट बँकेमध्ये जर का नसल तर तुम्हाला तुमचे पैसे येणार नाहीये. बघा, आता ज्या बहिणींचं खातं हे पोस्ट बँकेत आहे, तुम्ही मला म्हणसाल की सर आतापर्यंतचे हप्ते आम्हाला जुलैपर्यंतचे भेटलेले आहे, आता इथून पुढे पण भेटतील का पोस्ट बँकेमध्ये? तर हो, नक्की तुम्हाला इथून पुढे पण भेटतील. पण त्या बहिणीला पोस्ट बँकेत म्हणजे मी जे काय आता सांगणार आहे तुम्हाला उपाय की म्हणजे कुठल्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार नाही हे लक्षात अगोदर हे बघून त्याच्यावरती उपाय बघू. काय कारण आहे बाबा पोस्ट बँकेत पैसे न येण्याचं हे मी तुम्हाला सांगतो की पोस्ट बँकेत का पैसे येणार नाही, त्याच्यानंतर त्याचे उपाय बघू आपण. ठीक आहे.
तर कारण काय आहे बाबा की पोस्ट बँकेत का पैसे येणार नाही आहे, तर पोस्ट बँक अजून कोर बँक सिस्टम सीबीएसईशी पूर्ण जोडलेली नाही आहे, त्याच्यामुळे पोस्ट बँकेत पैसे येणार नाही आहे. याच्यावरती उपाय आहे का? हो आहे. तुम्हाला कुठला उपाय करायचा मी ते सुद्धा सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्याच्यानंतर बघा NPCI मॅपिंग अँड PFMS पब्लिक फायनान्शियली मॅनेजमेंट सिस्टममध्ये खाती नोंदवलेली नाहीत आहे, म्हणून त्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार नाही पोस्टाच्या. काही ठिकाणी IFSC कोड व्यवस्थित स्वीकारला जात नाही, त्यामुळे व्यवहार फेल होतात. जे काही सरकारकडून पैसे टाकतात, काही पोस्ट बँकेमध्ये IFSC कोड व्यवस्थित स्वीकारला जात नाही, त्यामुळे आपल्या काही लाडक्या बहिणीच्या ज्या बहिणीचे खाते पोस्टामध्ये आहे त्यांच्या खात्यात पैसे येणार नाही आहे. क्लिअरिंग प्रक्रिया धीमी असल्यामुळे पैसे वेळेत जमा होत नाही. जी काय पोस्ट बँक आहे आपली तिची क्लिअरिंग प्रक्रिया ही धीमी असल्यामुळे पैसे वेळेत जमा होत नाही. त्यामुळे सरकारचा स्पष्ट आदेश आहे, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा सहकारी बँक किंवा ग्रामीण बँक मध्ये खाते असणाऱ्या बहिणींनाच लाभ मिळणार आहे. मग आता तुम्ही म्हणसान की सर मग आम्हाला पोस्टाच्या बँकेत पैसे मिळतील का? तर हो मिळतील, पण तुम्हाला त्या पोस्टाच्या बँकेचे काही गोष्टी तपासायच्या आहे. ते कुठल्या तपासाचे आहे ते मी तुम्हाला आता सांगतो. बहिणींनो, तुमचं खातं लगेच तपासा आणि योग्य बँकेत ते लिंक करा. हे सगळं काही तुम्हाला सांगतो. पोस्टाच्या बँकेत सुद्धा पैसे येतात. आतापर्यंतचे हप्ते आले, इथून पुढचे हप्ते सुद्धा येतील. पण जे काही नवीन प्रक्रियामध्ये नवीन बदल जो काही सरकारने आपल्याला घालून दिलेला आहे, तर आपल्याला ते चेक करायचं आहे की आपल्या पोस्टाच्या बँकेचं ते व्यवस्थित आहे की नाही. ते उपाय कोणकोणते आहे का ते तुम्हाला मी सांगतो पोस्टाच्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी. पण हे सांगण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल बहिणींनो, की तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये जर का तुमचं खातं असेल, कुठल्याही बँकेमध्ये तुमचं जर का खातं असेल आणि आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल आणि आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव हे जर का एक नसेल, तर कुठल्याच बँकेमध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींनो कुठलाच हप्ता मिळणार नाही, असा सरकारने आदेश दिला आहे. ते बातमीमध्ये घ्यायचं विसरलो मी तो स्क्रीनशॉट, पण सरकारने असा आदेश दिला आहे की जर का तुमचं आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव जर का एक नसेल, तर तुम्हाला कुठल्याच बँकमधील कुठल्याच बँकमध्ये पैसे येणार नाही. ही आवश्यक बाब तुम्ही नोट करून घ्या, कारण महत्त्वाची अशी माहिती सांगत आहे. बहिणींनो, आता तुमचं खातं तुम्हाला तपासायचं आहे. तुम्ही पोस्ट बँकेमध्ये खातं खोललं असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठली माहिती पाहिजे, कुठले उपाय त्याच्यावरती आहे. तुम्हाला पोस्ट बँकेमध्ये जर का पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावरचे उपायही तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता बघा, पोस्ट बँकमध्ये म्हणजे पोस्ट बँक खात्यात पैसे येण्यासाठीचे उपाय कोणकोणते आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघा, CBS कोर बँकिंग सिस्टम खाते उघडा. बघा, तुम्ही पोस्ट बँकेमध्येच असाल, खातं तुमचं काही हरकत नाही, पण तुमचं कोर बँकिंग सिस्टम खातं आहे का ते तुम्हाला तपासायचं आहे. जवळच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत जा आणि तिथे CBS आधारित बचत खाते उघडा. आता तुमचं जर का खातं हे फार जुनं असेल किंवा ते CBS खाते नसेल, तर तुम्हाला तिथे ते पैसे डेबिट होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला CBS खाते असल्याची खात्री करायची आहे. पोस्ट बँकेत जायचं आहे, त्यांना विचारायचं तुम्हाला जर का आतापर्यंतचे हप्ते भेटले नसतील आणि आता हे जे काही 2 हप्ते आहेत त्यांनी नवीन नियम लागू केले आहे, त्याच्यामुळे त्या बँकेत जा, त्यांना विचारा की आमचं CBS खातं आहे का. आमचं CBS खाते असल्यास त्यात डेबिट ट्रान्सफर होऊ शकत आहे. म्हणून पोस्ट बँकेमध्ये जरी खातं असेल तर काही हरकत नाही आहे, फक्त ते CBS पहा, CBS मध्ये आहे का, म्हणजे कोर बँकिंग सिस्टम आहे का नाही ते तुम्हाला तपासायचं. दुसरा उपाय आहे, दुसरं म्हणजे बघा की NPCI आणि PFMS लिंक करून घ्या. तुमचं पोस्ट बँक खाते NPCI आधार मॅपरवर नोंदवा. मी तुम्हाला अगोदर सांगितलं ते बरं सांगायची गरज नाही. आणि परत PFMS पोर्टल खाते योग्यरित्या दिसते का ते सुद्धा तपासायचं आहे. एकंदरीत ज्या बहिणीला आतापर्यंतचे हप्ते आलेले नाही आहे त्या बहिणींसाठी ही आवश्यक अशी बाब आहे की तुम्ही तुमचं पोस्टाच्या बँकेत खातं आहे तर तुमची पोस्ट बँक ही मी जे काय तुम्हाला उपाय सांगत आहे ते तुम्ही तपासून घ्या. तुमच्या खात्यात पोस्टाच्या बँकेत सुद्धा 100% पैसे येईल. फक्त जे मी काय सांगतो ते तुम्हाला तपासायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा बहिणींनो, की IFSC कोड तपासा. आता कसं आहे बघा, बऱ्याचदा IFSCची चुकीचा असतो. योग्य शाखेचा IFSC कोड अपडेट करून घ्या. तुम्ही पोस्ट बँक खात्यातला IFSC बदललेला असेल तर तो नवीन नोंदवा. जर तुम्हाला पैसे येत नसेल तर बहिणींनो, तुम्ही इथं मी जे काय सांगत आहे ते उपाय इथे तुम्हाला तपासायचा आहे, म्हणजे ते तुम्हाला तपासायचं आहे तुमच्या खात्यासंदर्भात. त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. त्याच्यानंतर चौथा मुद्दा बघा की इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकसोबत खाते जोडा. IPPB बँक खाते उघडल्यास ते थेट राष्ट्रीय बँकिंग नेटवर्कशी जोडले जाते. त्यातून डेबिट थेट जाते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जरी
पोस्टाच्या बँकेत खातं असेल बहिणींनो तर काळजी करायचं काम नाहीये. मी जे काय तुम्हाला पोस्टाच्या बँकेत पैसे येण्यासाठीचे जे काय उपाय सांगितले ते तुम्हाला तपासून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हे 2 हप्ते जर मिळाले नसतील तर तुम्ही थोडं वेट अँड वॉच करा. तुमच्या म्हणजे इथून मागे जर का पोस्टाच्या बँकेत पैसे तुम्हाला येत असतील तर तुम्हाला हे तपासाची काहीही गरज नाहीये. पण नीट लक्षात देऊन ऐका, तुम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता आला नाही आणि बँक जर का तुमची पोस्टाची असेल तर मी जे काय सांगितलं तुम्हाला की कशामुळे तुमच्या पोस्टाच्या बँकेत पैसे येत नाही ते तुम्हाला मी जे उपाय सांगितले ते तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तपासा. त्यामुळे सुद्धा कदाचित तुम्हाला पैसे हे येणार नाही आहे. आणि ज्यांना आता जे काही 3,000 रुपये येणार आहे तर ते जिल्हा स्तरावरती जसे जसे ज्यांनी KYC केली, ज्यांचा जसा जसा सर्वे पूर्ण होतो तसतसे त्यांना पैसे येणार आहे. म्हणून तुम्हाला इथून मागचे जर का पोस्टाच्या बँकेत खातं असून सुद्धा जर का पैसे येत असतील तर तुम्हाला हे तपासायची काहीही गरज नाही आहे. तुमचा जिल्ह्याचा सर्वे पूर्ण झाला की तुमच्या पोस्टाच्या बँकेत सुद्धा तुमचे पैसे येऊन जाईल. ठीक आहे बहिणींनो, मला वाटतं ही संपूर्ण माहिती इथे तुम्हाला तायांनो समजली असेल. आता मी महत्त्वाची सूचना एक तुम्हाला देणार होतो, ती अशी आहे की बहिणींनो बघा, आता आपण हे सगळं एकंदरीत व्हिडिओ बघितला. आता फक्त आतापर्यंत जर का तुम्हाला सर्व बहिणींना आतापर्यंत जेवढे काही हप्ते मिळत आले असतील जुलैपर्यंतचे, आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता इथे बहिणींना मिळालेला नाही आहे. आता मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की ज्यांची KYC झाली आणि जिल्हा स्तरावरील त्यांच्या माध्यमातून जो काही सर्वे पूर्ण झाला तर त्यांचं पोस्टात खातं असू द्या की कुठंही खातं असू द्या, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल जर का तुमची पोस्ट बँक ही व्यवस्थित असेल तर. त्यामध्ये मी जे काय तुम्हाला सांगितलं आहे त्यानुसार, आणि जर ते तुम्हाला तपासून बघायचं आहे. पण शक्यतो ज्यांना आतापर्यंतचे हप्ते पोस्ट बँकेमध्ये आलेले असतील त्यांनी तपासाची काही गरज नाही आहे. मग आता तुम्ही म्हणसान की सर जर आज 3 वाजेपर्यंत आम्हाला पैसे आले नाही तर आम्हाला पैसे कधी येतील? तर बहिणींनो, तुम्हाला या महिन्यामध्ये 100% दिवाळीच्या अगोदर 100% तुम्हाला तुमचे 3,000 रुपये मिळून जाणार आहे, असे आपले महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम, त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे काही अडचण नाही, काही काळजी करू नका. पण जी काय 2 महिन्याच्या आत KYC करून घ्यायची सांगितली त्यांनी ती KYC नक्की करून घ्या. आणि त्याच्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इतर लोक तुम्हाला खोटी माहिती देतात त्यांच्या नादी लागू नका. आपलं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तरच तुम्हाला खरी माहिती इथं मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देतं. इतर भामटे लोक फक्त तुम्हाला फसवतात, तुमचा वेळ वाया घालवतात. त्यामुळे त्या लोकांपासून सावधान राहा. फक्त आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला पुढची अपडेट इथे बहिणींनो मिळेल, अन्यथा पुढची अपडेट तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि त्याच्यानंतर अति महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अजून लाडक्या बहीण योजनेविषयीच्या काही अडीअडचणी असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की सर आमची ही अडचण आहे, सर आमची ती अडचण आहे. तुमच्या कुठल्या अडचणी आहे? KYC होत नाही, OTP प्रॉब्लेम येतोय, पैसे आतापर्यंत आले नाही, नवीन फॉर्म कधी चालू होणार आहे, कुठल्या लाडक्या बहिणीला आता लाभामधून वगळणार आहे, कुठली लाडकी बहीण आता इथे बाद होणार आहे, 2100 रुपये होणार आहे का, कुठल्या अमाप तुमच्या कुठल्याही अडचणी असतील तर मला नक्की कमेंट करा. कुठल्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येऊ, कुठल्या तुमची मी मदत करू, नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय तर करू शकणार नाही, पण नक्की ती वाचून त्याच्यावरती योग्य वाटली, लय लोकांचा प्रॉब्लेम असाल तर त्याच्यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येईल. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे फक्त व्हिडिओ ऑल एक्झाम आहे. इतर चॅनलवाले फसवतात, वारंवार सांगतो आपलं चॅनल खरी माहिती देत आहे. त्यामुळे नक्की लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर ठीक आहे बहिणींनो, संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल तर धन्यवाद बहिणींनो. हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.